नमस्कार मित्रांनो, या आठवड्यामध्ये टी-आर-पीत मोठा फेरबदल पाहायला मिळत आहे. तसेच आता झी मराठी वाहिनीने 45 मिनिटाचे एपिसोड्स बंद करून पूर्वीप्रमाणे अर्ध्या तासाचे एपिसोड प्रसारित करणे सुरू केले आहे. या आठवड्यामध्ये सर्वच मालिकांच्या टी-आर-पी मध्ये घसरण पाहायला मिळत आहे. तर चॅनेलच्या ओव्हरऑल रेटिंग मध्ये या आठवड्यात 11.25 ची घसरण झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया झी मराठी वाहिनीच्या रात्रीच्या मालिकांचा या आठवड्यामधील टी-आर-पी रिपोर्ट. नंबर 8 वर आहे शुभ श्रावणी ही मालिका. या मालिकेचा टी-आर-पी आहे 0.9. मागच्या आठवड्यामध्ये या मालिकेचा टी-आर-पी 1.0 होता, म्हणजेच या आठवड्यामध्ये या मालिकेच्या टी-आर-पी मध्ये 0.1 ची घसरण झाली आहे. नंबर 7 वर आहे तुला जपणार आहे ही मालिका. या मालिकेचा टी-आर-पी आहे 1.6. मागच्या आठवड्यामध्ये या मालिकेचा टी-आर-पी 1.7 होता, म्हणजेच या आठवड्यामध्ये या मालिकेच्या टी-आर-पी मध्ये 0.1 ची घसरण झाली आहे. नंबर 6 वर आहे विण दोघातली ही तुटेना ही मालिका. या मालिकेचा टी-आर-पी आहे 2.0. मागच्या आठवड्यामध्ये या मालिकेचा टी-आर-पी 2.6 होता, म्हणजेच या आठवड्यामध्ये या मालिकेच्या टी-आर-पी मध्ये तब्बल 0.6 ची घसरण झाली आहे. नंबर 5 वर आहे देवा माणूस मधला अध्याय ही मालिका. या मालिकेचा टी-आर-पी आहे 2.0. मागच्या आठवड्यामध्ये या मालिकेचा टी-आर-पी 2.2 होता, म्हणजेच या आठवड्यामध्ये या मालिकेच्या टी-आर-पी मध्ये 0.2 ची घसरण झाली आहे. नंबर 4 वर आहे दीपज्योती ही मालिका. या मालिकेचा टी-आर-पी आहे 2.2. मागच्या आठवड्यामध्ये या मालिकेचा टी-आर-पी 2.4 होता, म्हणजेच या आठवड्यामध्ये या मालिकेच्या टी-आर-पी मध्ये 0.2 ची घसरण झाली आहे. तर नंबर 3 वर आहे तारिणी ही मालिका. या मालिकेचा टी-आर-पी आहे 2.6. मागच्या आठवड्यामध्ये या मालिकेचा टी-आर-पी 2.8 होता, म्हणजेच या आठवड्यामध्ये या मालिकेच्या टी-आर-पी मध्ये 0.2 ची घसरण झाली आहे. तर नंबर 2 वर आहे सनई चौघडे ही मालिका. या मालिकेचा टी-आर-पी आहे 2.7. मागच्या आठवड्यामध्ये या मालिकेचा टी-आर-पी 2.8 होता, म्हणजेच या आठवड्यामध्ये या मालिकेच्या टी-आर-पी मध्ये 0.1 ची घसरण झाली आहे. तर नंबर 1 वर आहे कमळी ही मालिका. या मालिकेचा टी-आर-पी आहे 2.9. मागच्या आठवड्यामध्ये या मालिकेचा टी-आर-पी 3.1 होता, म्हणजेच या आठवड्यामध्ये या मालिकेच्या टी-आर-पी मध्ये 0.2 ची घसरण झाली आहे. तर हे होते या आठवड्यामधील झी मराठी वाहिनीच्या रात्रीच्या मालिकांचे टी-आर-पी रिपोर्ट. या आठवड्यामध्ये सगळ्याच मालिकांच्या टी-आर-पी मध्ये घसरण पाहायला मिळत आहे. तसेच पुढच्या आठवड्यामध्ये कृष्णा आईच्या लेकी या नवीन मालिकेचा ओपनिंग टी-आर-पी पाहायला मिळेल. आता तो काय येतो हे बघणे इंटरेस्टिंग ठरेल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, कृष्णा आईच्या लेकी या मालिकेचा ओपनिंग टी-आर-पी काय येईल? तसेच कोणत्या मालिकांच्या टी-आर-पी मध्ये पुढच्या आठवड्यामध्ये वाढ पाहायला मिळेल कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या मराठी झोन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.